नमस्कार. मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव येथे फिजिक्स अध्यापनास काम करत आहे. पाठीमागच्या लेक्चरला हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आपण, मॅथमॅटिकल मेथड्स, आणि त्याच्यामध्ये वेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय तर त्याचं डिस्कशन केलेलं होतं एका लेक्चरमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेक्टर जो आहे तो ग्राफच्या सहाय्याने रिप्रेझेंट करायचा. Suppose it is force represented by an arrow. म्हणजे ग्राफिकल मेथड ग्राफच्या सहाय्याने रिप्रेझेंट करायचं असेल तर एरोच्या सहाय्याने. अँड सपोज इट्स मॅग्निट्यूड इज 5 न्यूटन. एक वेक्टर आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड आहे 5 न्यूटन आणि दुसरा वेक्टर त्याच डायरेक्शनला आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड आहे 6 न्यूटन. आता हे दोन्ही जर एकाच डायरेक्शनला असतील तर त्याचं रिझल्टंट जे आहे आपल्याला असं काढता येतं आणि तो रिझल्टंट असेल 11 न्यूटन. पण तेच जर हे दोन वेक्टर्स जे आहेत हे अपोजिट डायरेक्शनला असतील, सपोज 1 5 न्यूटन अँड सेकंड वन 6 न्यूटन. आता पुस्तकामध्ये हे चुकीचं दाखवलेलं आहे. जर दोन वेक्टर्स अपोजिट डायरेक्शनला असतील त्याचं रिझल्टंट जे आहे रिझल्टंट त्याचा असेल 1 न्यूटन. आणि कोणत्या डायरेक्शनला असेल? ज्या डायरेक्शनला 6 न्यूटनचा फोर्स असेल त्या डायरेक्शनला. मग हा जो वेक्टर असतो दोन्हींचा इफेक्ट, तर त्याला म्हणायचं रिझल्टंट ऑफ वेक्टर. आणि याचा इफेक्ट किंवा रिझल्टंट म्हणजे काय? या दोन्हींचा असणारा कंबाइंड इफेक्ट आणि याचा असणारा एकूण इफेक्ट जर सेम असेल तर हा नंतरचा येणारा जो वेक्टर आहे तो रिझल्टंट वेक्टर. यांना कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर असं म्हटलं तरी चालेल. परत इथं या दोन्हींचा हा रिझल्टंट आहे. हा म्हणजे रिझल्टंट वेक्टर. काय रिझल्टंट वेक्टर? इट्स इफेक्ट इज सेम एज दॅट ऑफ कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर्स. कॉम्पोनंट वेक्टर जे आहेत तर त्याचा असणारा एकूण इफेक्ट जो आहे तो याच्या एवढा असतो. मग तो रिझल्टंट वेक्टर सिंगल वेक्टर आहे तो. हे कॉम्पोनंट्स वेक्टर आणि मग त्याचा असणारा हा कंबाइंड इफेक्ट. इट इज अ रिझल्टंट वेक्टर. आता हे जर एकाच डायरेक्शनला असेल ऍडिशन होईल डायरेक्टली, अपोजिट डायरेक्शनला असेल सबट्रॅक्शन होईल. मात्र तेच वेक्टर्स या पद्धतीने असतील, सपोज वन वेक्टर पी बार अँड सेकंड वेक्टर क्यू बार. आता मग याचा असणारा रिझल्टंट काढायचा असेल, हे काय आहे? या दोन वेक्टरची असणारी ऍडिशन आहे. रिझल्टंट म्हणजे काय? तर ऍडिशन आहे दोन वेक्टरची. म्हणजे या दोन वेक्टरचं ऍडिशन एवढं आहे, या दोन वेक्टरचं ऍडिशन एवढं आहे, या दोन्हींचा रिझल्टंट हा आहे, या दोन्हींचा रिझल्टंट हा आहे. मग या दोन वेक्टरचा असणारा रिझल्टंट किती येतो? तर त्याच्यासाठी एक मेथड आहे, ट्रायंगल मेथड फॉर ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. तर वेक्टरचं ऍडिशन करायचं असेल तर ट्रायंगल मेथड आहे. काय करायचं? तर हा जो वेक्टर आहे तो ट्रायंगलच्या एका साइड वरती घ्यायचा, एका डायरेक्शनला. सपोज ए बी बार, इट गिव्स वन वेक्टर पी बार. आता याचा असणार एंड पॉइंट आणि दुसऱ्या वेक्टरचा असणार स्टार्टिंग पॉइंट सेम घ्यायचं, डायरेक्शन सेम ठेवायची.
दुसरं एरो काढायचं. सपोज इट इज BC बार, इट रिप्रेझेंट्स वेक्टर Q बार, सेकंड वेक्टर. हे ट्रायंगल कंप्लीट करायचं आणि हे कंप्लीट केल्यानंतर हा जो एरो आहे हा अपोजिट डायरेक्शनला दाखवायचा. आता पाठीमागं जसं सांगितलं याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. मात्र रिझल्टंट वेक्टर म्हणजे काय असतं तर दोन वेक्टरचे ऍडिशन असतं, P बार प्लस Q बार. जशी दोन नंबरची बेरीज, मगाशी जसा नंबर दाखवलेला होता मी 5+3 किंवा 5+6 11, तशी दोन वेक्टरचे ऍडिशन किती. जर ते वेक्टर ग्राफिकली रिप्रेझेंट केले, एरोच्या साहाय्याने रिप्रेझेंट केले आणि कोणत्याही डायरेक्शनला जर असतील तर या दोन्हींचं ऍडिशन किती. तर या दोन्हींचं ऍडिशन जे आहे हे दोन वेक्टर्स ट्रायंगलच्या दोन साइड्स वरती यायचं, एकाच दिशेमध्ये, एकाच डायरेक्शनला. ट्रायंगल कंप्लीट करायचं ABC. आणि हा नंतरचा जो AC बार एरो जो आहे त्याची डायरेक्शन या पद्धतीने दाखवायची. आता हे स्टेटमेंट पण आहे, परीक्षेमध्ये स्टेटमेंट पण येतं. इफ टू वेक्टर्स डिस्क्रायबिंग सेम फिजिकल क्वांटिटी, इथे एक लक्षात घ्यायचं, हे जर डिस्प्लेसमेंट असेल तर हे पण डिस्प्लेसमेंट, आणि येणारी तिसरी फिजिकल क्वांटिटी सुद्धा डिस्प्लेसमेंट येते. हे जर फोर्स असेल तर हे सुद्धा फोर्स, येणारी फिजिकल क्वांटिटी फोर्सच येते. If two vectors are represented in magnitude and direction by two sides of a triangle in same direction. व्यवस्थित वाक्य. आणि पुस्तकामध्ये 18 नंबरच्या पेज वरती आहे ट्रायंगल मेथड फॉर द ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टर्स आहेत तर सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब करतायत. टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग सेम फिजिकल क्वांटिटी कुठे घेतले. along the two sides of triangle in one direction. ट्रायंगलच्या दोन साइड्स वर घेतले आणि एकाच डायरेक्शनला घेतले. मग त्या दोन वेक्टरच असणारे रिझल्टंट किंवा त्या दोन वेक्टरची ऍडिशन कुठं असते. द ऍडिशन ऑफ दीज टू वेक्टर्स और रिझल्टंट ऑफ दीज टू वेक्टर्स रिप्रेझेंटेड बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे याच्या अपोजिट डायरेक्शनला ते असेल. तर असं या पद्धतीनं दोन वेक्टरचं ऍडिशन करता येतं ट्रायंगल मेथडचा यूज करून. जर दोन वेक्टर्स सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राइब करतायत, एकाच डायरेक्शन मध्ये असतील ट्रायंगलच्या दोन साइड्स वरती, तर त्याचं असणारं ऍडिशन किंवा रिझल्टंट ट्रायंगलच्या तिसऱ्या साइड वरती अपोजिट डायरेक्शन. आता नंतर एक 2-3 एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन करणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल ट्रायंगल मेथड ऍडिशनची जी आहे, वेक्टरच्या ऍडिशनची, ती थोडी आणखी व्यवस्थित समजेल. आता एक काय प्रॉपर्टी आहे याची, तर हे कम्युटेटिव्ह असतं. वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह म्हणजे काय, तर एक वेक्टर आपण रिप्रेझेंट केला या पद्धतीनं P बार. दुसरा वेक्टर समजा ट्रायंगलच्या साइड आपल्याला जर त्याचं ऍडिशन काढायचं असेल, हा Q बार. सपोज इट इज रिप्रेझेंटेड बाय AB बार, इट इज रिप्रेझेंटेड बाय BC बार. आता या दोन्हींचं जर ऍडिशन P बार प्लस Q बार कुठं असतं, तर ट्रायंगलची तिसरी साइड काढायची, त्याला अपोजिट डायरेक्शन दाखवायची आणि इथं असेल ऍडिशन किंवा रिझल्टंट P बार प्लस Q बार. मला काय करायचं आहे, कम्युटेटिव्ह दाखवायचं आहे. कम्युटेटिव्ह म्हणजे काय, तर ऍडिशन मध्ये 5+3 इज इक्वल टू 3+5, म्हणजेच आपल्याला इथं P बार प्लस Q बार इज इक्वल टू Q बार प्लस P बार हे दाखवायचं आहे. मग या दोन वेक्टर्सना मी पॅरलल दोन वेक्टर्स घेतो. सपोज इट इज पॉइंट D
इट रिप्रेझेंट्स वेक्टर क्यू बार, याला पॅरलल काढलं, हे पी बार. आता परत बघायचं, हे क्यू बार त्याच्याच डायरेक्शन मध्ये पी बार इन वन डायरेक्शन, आणि मग ट्रायंगलची ही तिसरी साइड येते अपोजिट डायरेक्शनला. मग इथं काय लिहिता येतं, क्यू बार प्लस पी बार इज इक्वल टू दिस ए सी बार. म्हणजे हीच साइड जी आहे ए सी बार, जशी पी बार प्लस क्यू बार लिहिता येते तशीच क्यू बार प्लस पी बार अशी पण लिहिता येते. म्हणून वेक्टर ऍडिशन इट इज कम्युटेटिव्ह. हे आणि खूप सोपं आहे, व्यवस्थित याचा अभ्यास करा. जशी 2 नंबरची बेरीज डिटरमाइन करायची, तशी 2 वेक्टरची बेरीज कशी डिटरमाइन करायची, ऍडिशन कशी डिटरमाइन करायची. ते ऍडिशन डिटरमाइन करणं म्हणजे रिझल्टंट काढणं वेक्टरचं. ते कसं डिटरमाइन करायचं, तर कोणत्याही डायरेक्शनला 2 वेक्टर्स असतील तर ट्रायंगलच्या 2 साइड्सला एकाच डायरेक्शन मध्ये ते घ्यायचे, आणि ट्रायंगल कंप्लीट करायचा ज्या डायरेक्शनला पहिल्या 2 वेक्टरची दिशा आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला हा तिसरा वेक्टर घ्यायचा. मग हा तिसरा वेक्टर हा काय असतो, हा रिझल्टंट असतो, किंवा या दोन्हीची असणारी ऍडिशन असते. मग कम्युटेटिव्ह दाखवायचे असेल, हे 2 वेक्टर ऍडिशन जे आहे along the third side of triangle in opposite direction p bar plus q bar, हा वेक्टर मला इथं घेता येतो, हा वेक्टर इथं घेता येतो, आणि मग q बार प्लस p बार इज इक्वल टू ac बार. म्हणजे जसं हे p बार प्लस q बार ac बारची किंमत आहे, तसंच q बार प्लस p बार ac बारची किंमत आहे. वेक्टर ऍडिशन इट इज कम्युटेटिव्ह. हे एक. दुसरी प्रॉपर्टी जी आहे वेक्टरची, वेक्टर ऍडिशन इट इज असोसिएटिव्ह. म्हणजे 3 वेक्टरची जर ऍडिशन घेतली आपण, समजा ते पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार, तर याच्यामध्ये मी पहिल्यांदा हे 2 ऍड करून त्याच्यामध्ये तिसरं हे असं ऍड करू शकतो. म्हणजे असोसिएशन जे आहे ते याचं घेऊ शकतो. तेच इक्वल टू पी बार प्लस हे 2 वेक्टर्स मी असोसिएशन मध्ये घेऊ शकतो, क्यू बार प्लस आर बार. आपली साधी जी ऍडिशन आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तसंच आहे. समजा 3 नंबरची आपण बेरीज केली, 5 प्लस 3 प्लस 4 इज इक्वल टू 5 प्लस 4 प्लस 3. मिनिंग काय आहे याचं, 8 प्लस 4 इज इक्वल टू 5 प्लस 7 12 इक्वल टू 12. म्हणजे इथं 5 शी असोसिएशन 3 घेतलं, किंवा 3 शी असोसिएशन 5, आणि इथं 3 शी असोसिएशन 4 असं घेतलं, तर ऍडिशन जे आहे तर त्याच्यामध्ये फरक पडत नाही. ते आपण इथं दाखवणार आहे. Suppose it is vector p bar. It is a q bar, and then it is a r bar. आता हे पहिले 2 वेक्टर्स जर असतील, 2 वेक्टर्स along the 2 sides of triangle in one direction, मला इथं रिझल्टंट घेता येते. p बार प्लस q बार, म्हणजे या 2 वेक्टर्सची ऍडिशन मला इथं दाखवता येते. हे एकाच डायरेक्शन मध्ये असतील, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ऍडिशन. आणि मग परत p बार प्लस q बार हा एक वेक्टर, हा दुसरा वेक्टर r बार, आणि सपोज हा जो आहे हा लास्ट वेक्टर आहे, आणि a बारच्या सहाय्याने रिप्रेझेंट केला तो. मग a बार इज इक्वल टू काय येतं बघा, a बार हा अपोजिट डायरेक्शनला या सेन्सच्या,
पी बार प्लस क्यू बार असोसिएशन मध्ये प्लस आर बार इज इक्वल टू ए बार. आता तेच मी पहिल्यांदा ऍडिशन घेतली क्यू बार प्लस आर बार, हे एकाच डायरेक्शन मध्ये, मग त्याच्या अपोजिट डायरेक्शनला कुठे येणार, या बाजूला येणार. काय येईल ते, क्यू बार प्लस आर बार, क्यू बार प्लस आर बार, टू व्हेक्टर्स along the same direction on two sides of triangle, addition on third side of triangle in opposite direction, q bar plus r bar आहे. आता हे p बार आणि q बार प्लस r बार हे नंबर 1 नंबर 2 ट्रायंगलच्या दोन साइड्स वरती आहेत. हे आता कसं लिहितो बघा, p बार प्लस q बार प्लस आर बार, का तर हा वेक्टर आणि क्यू बार प्लस आर बार हा दुसरा वेक्टर, हे ट्रायंगलच्या दोन साइड्स वरती एकाच डायरेक्शनला आहेत. मग या दोन्हींची असणारी ऍडिशन जे आहे इट इज इक्वल टू अलॉंग द वेक्टर ऑफ ए बार, इट इज इक्वल टू ए बार. मग तेच इथे वरती लिहिलेलं आहे बघा, पी बार प्लस क्यू बार इन ब्रॅकेट, म्हणजे या दोन्हींचं ऍडिशन पहिल्यांदा केलं, हा वेक्टर आणि हा ऍड केला, मग हा रिझल्टंट आला. पी बार प्लस क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू, और इट इज सेम. कशा बरोबर सेम आहे, तर पी बार वेक्टर, हा पी बार वेक्टर सेपरेट, या दोन्हींचं ऍडिशन केलं, क्यू बार प्लस आर बार हा त्याचा रिझल्टंट आला, ऍडिशन आहे. आणि मग नंतर पी बार ट्रायंगलच्या एका साइडवरती, ट्रायंगलच्या दुसऱ्या साइडवरती इन डायरेक्शन, the resultant along a bar, p bar plus q bar plus r bar. मग हा जो आहे लॉ वेक्टरचा, वेक्टर एडिशनचा हा जो लॉ आहे तो, किंवा वेक्टर एडिशन जे आहे इट इज असोसिएटिव्ह. म्हणजे वेक्टरचं एडिशन करायचं असेल, खूप महत्वाची मेथड आहे ट्रायंगल मेथड फॉर द एडिशन ऑफ टू वेक्टर्स. काय करायचं आहे, दोन वेक्टर्स असतील रॅन्डम डायरेक्शनला, ट्रायंगलच्या दोन साइड्स वरती घ्यायची एकाच डायरेक्शनला, ट्रायंगल कंप्लीट करायचा, आणि ज्या डायरेक्शनला पहिले दोन वेक्टर्स घेतले त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तिसरा वेक्टर घ्यायचा, आणि मग ती तिसरी बाजू म्हणजे काय, तर ऍडिशन ऑफ द टू वेक्टर्स. म्हणजे हे 1 2 एकाच डायरेक्शनला, या दोन्हींची ऍडिशन ट्रायंगलच्या थर्ड साइड वरती, मात्र डायरेक्शन त्याच्या अपोजिट घ्यायची. हे म्हणजे काय असतं, तर हे ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स, कोणते, या दोन्हींचं. तसंच या दोन वेक्टरचं ऍडिशन क्यू बार प्लस पी बार, परत हे दोन ट्रायंगलच्या साइड वरती एकाच डायरेक्शन मध्ये त्याच्या अपोजिट डायरेक्शनला रिझल्टंट, किंवा ट्रायंगलची तिसरी साइड, मग या दोन्हींचं ऍडिशन जे आहे पी बार प्लस क्यू बार, इट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ पी बार अँड क्यू बार अँड पी बार. आणि मग याच फिगरच्या साह्याने मी काय दाखवलं, तर ऍडिशन ही कम्युटेटिव्ह आहे, वेक्टर ऍडिशन इथं, म्हणजे क्यू बार प्लस पी बार काय, किंवा पी बार प्लस क्यू बार, असे आपल्याला ते डिटरमाइन करता येतं. त्याच्यासाठी ही फिगर महत्वाची आहे. वेक्टर ऍडिशन हे असोसिएटिव्ह आहे, म्हणजे मला तीन वेक्टरचं ऍडिशन घ्यायचं आहे, तर पहिलं दुसरं कॉम्बिनेशन घेऊ शकतो मी, दुसरं तिसरं कॉम्बिनेशन घेऊ शकतो. म्हणजे पहिल्या दुसऱ्याचे ऍडिशन आणि तिसरं, पहिलं आणि दुसऱ्या तिसऱ्याचे ऍडिशन, या पद्धतीने मी जरी एक्सप्रेस केलं तरी व्हॅल्यू जी आहे, हे ऍडिशनची व्हॅल्यू जी आहे ही बदलत नाही. हा सेकंड लॉ वेक्टरचा, वेक्टर ऍडिशन इट इज कम्युटेटिव्ह, वेक्टर ऍडिशन इट इज असोसिएटिव्ह. तर हे एवढं जे आहे ट्रायंगल मेथड फॉर द ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स, स्टेटमेंट, त्यानंतर ऍडिशन कशी डिटरमाइन करायची जॉमेट्रिकली, आणि त्याच्यानंतर वेक्टर ऍडिशनचे जे दोन लॉज आहेत नंबर 1 नंबर 2 हे, तर याच्या नोट्स जे आहेत त्यानंतर दुपारनंतर वगैरे तुम्हाला बघायला मिळतील.